चांदोली धरणाच्या पायथ्याला मंदूर नावाचे जे गाव आहे त्या गावामध्ये हुतात्मा स्मारक आहे। त्या हुतात्मा स्मारकामध्ये मोठ्या संख्येनं स्वतःच्या न्याय हक्कांसाठी गेल्या 11 दिवसांपासून आंदोलनासाठी बसलेले आंदोलक सध्या आपल्यासोबत आहेत। त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत या संबंधात आपण आता थेट त्या आंदोलकांशी संवाद साधणार आहोत। किती गावची लोक ह्यामध्ये सामील आहेत? ह्यामध्ये 7 गावची लोक सामील आहेत आणि आम्ही बसलोय त्याला आजचा 11वा दिवस आहे। मग आमच्या समस्या ह्याच आहेत, काय आम्ही सरकारपाशी बंगला गाडी काही सुद्धा मागत नाही। फक्त आमचं पुनर्वसन झालंय 27 वर्ष झाली, तिथपासून सरकारनं आम्हाला काही दिलेलं नाही, काही देखील दिलेलं नाही। तुम्ही धरण बांधलं त्या वक्ताला तुम्ही गोरगरिबाचा विचार केला की या तुम्हाला तिकडं चला, घराला घर, जमिनीला जमीन, पैशाला पैसे आम्ही देऊ असं म्हणून आम्हाला त्यांनी उठवून आणलं। म्हणून आम्ही तिथून उठून आलो। आमची आता ही यांनी फसवणूक सारी केली आहे। तर असली फसवणूक आता इथून पुढं आम्ही काही गप्प बसणार नाही। आमच्या लेकरा बाळाचं लय वाटोळ झालं। आम्हाला काय कुणासंग मारामारी करायची नाही, काही करायचं नाही। फक्त आपल्या गावाला जाणार, आमच्या जमिनी आहे त्या आम्ही पिकवणार आणि आम्ही कष्ट करून खाणार, एवढंच आमचं म्हणणं आहे। बाकी दुसरं काय आमचं म्हणणं नाही आणि हे म्हणणं आम्ही पूर्ण केल्याशिवाय आता इथनं उठणार नाही। आमची मुलं बाळं आम्ही लोकांच्या बांधाला जाऊन रोजगार मजुरी करून आम्ही जगत आहे। ना जर मजुरी केलं तर आमची चूल पेटत नाही, अशी आमची अवस्था ह्या सरकारनं करून ठेवली आहे। तर आमचं एवढंच म्हणणं आहे, काही आम्हाला तुम्ही देऊ नका, आम्हाला फक्त आमची घेतली जमीन का नाही ती आम्हाला द्या, त्यात आम्ही कमवून खाऊ शकतोय, हे आमच्या सरकारकडे म्हणणं आहे। ते आमचं 11 दिवस इथं आंदोलन झालंय। आम्ही 60-70 वर्षाच्या मावल्या बसलोय। मग त्यासनी मरले का जगते हे सरकार बघा आलेलं नाही। आमची खुळमत करून आम्हाला येडं खुळं आमच्या 7-8 गावाला समजून त्यांनी येडं डोक्यात आमच्या ह्या मुलाबाळांच्या घालून कुठली गाव होती? गावाची नावं मला सगळे येत नाही। चांदेल, गोठणे, डाखाळे, निवडे, तनाडे, सोनारलेचा, धनगरवाडा, कुल्याची वाडे, एवढे आम्ही गावं होतो। थोडं थोडं शिक्षण असताना आमच्या मोठ्या मुलांना फसवणूक केली, हे देतो ते देतो, रान देतो असं करून पोरांना आमच्या खरं वाटलं। नदी काठाची गावं गेली म्हणून मुलांनी आमचा विश्वास ठेवला। विश्वास ठेवून सरकारने मुलांचा विश्वास घेऊन तो चान्स घेऊन आम्हाला फसवणूक केली। आमच्या गाड्या भरल्या, बेंडावड्यात प्रत्येक गावाला माळावर नेऊन सोडले। आम्हाला रान पाहिजे, आम्हाला पैसे नको। पैसे आमच्या हातात आलं तर आमची मुलं पैशाला सुजलेली आहेत। मग ती सुजलेली आहेत, त्यांच्या हातात पैसा आला म्हणजे ती वेगळा प्रकार करते। पैसे नको आहेत, आम्हाला माती हवी। आमची मसरं तिकडं राहिल्या, आमच्या गाया तिकडं राहिल्या, आमचा सगळा संसार सासू सासऱ्याचा तिकडं राहिला आहे। गेले 28 वर्ष झालं आम्हाला ह्यांनी इतकं फसवणूक केली आमची, ते आम्हाला ही नको झालं आहे। आता पोरं बाळ जगवायची काम आहे, असं मोर्चा करायचं। पोरांची शिक्षण होईनात लोकांच्या बांधाला जाऊन, आणि पोरांची लग्न जमनात। एका गावात 20-20 पोर आहे बिना लग्नाचं, 35-35 वर्षाचं। जमीन नाही, नोकऱ्या नाही, नोकऱ्या नसल्यामुळं, जमीन नसल्यामुळं मुलं बिना लग्नाची अशीच आहेत। त्याला आम्ही काय करायचं आता? आम्ही आता 11 दिवस झालं थंडीत बसलो या, त्या थंडी सण होईना आम्हाला। अजून आणि कोणी आलेलं नाही सरकारी माणूस। त्यांच्या आया बहिणी कोण असत्या तर असे त्यांनी ठेवले असत्या का रस्त्यावर, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे। गेल्या 11 दिवसापासून म्हणताय तुम्ही इथं बसलोय, मग ह्या 11 दिवसात तुम्हाला इथं काय काय प्रसंगांना सामोरं जावं लागतंय? आम्हाला सगळा प्रसंग अवघड पडलाय। आम्ही थंडीत खुडखुड 40-60 वर्षाच्या आया बहिणी किंवा भाऊ असं बसलेलो आहे, तरी पण आमचं सरकार हे दखल घेत नाही। तेव्हा दखल जर त्यांनी घ्यायची नसली तर आमचा मूळ ताबा आम्ही सोडणार नाही। आम्ही तिथवर जाणार म्हणजे जाणार। आमच्या जिमनी आम्हाला जेव्हा आमच्या पोरा बाळासनी आम्हाला तिथं कसून खायला लागल्या तरी आम्ही हरकत नाही, पण आमच्या जिमनी आम्हाला दिल्या पाहिजेत। आम्ही माया बहिणी ह्या खुडखुडत डोंगरासनं जाऊन आम्ही जळण आणतो आणि त्याच्यावर आम्ही पीठ मळून खातोय। पीठ खातो का अन्न खातो का काय खातोय ते आमच्या पराण्याला ठाऊक। माती खातोय का काय खातोय ते, हे सरकार कसं दखल घेत नाही आमचं? आज किती वर्ष झाली आमची सगळी लोक इथं येऊन बसतात, त्याचं कोण सुद्धा दखल घेत नाही। मतदार येतात त्या वक्ताला मावशी काकी म्हणून जातात, आणि खुर्ची चढलं तर की मावशी मिली या का जगली हे सुद्धा थाकपत्या लावत नाही।
हे कशामुळे चकमत्या लावतात? हे आमच्या जीवावर खुर्ची उचडले ते, बाकीच्या जीवावर, स्वतःच्या जीवावर खुर्ची उचडलेली नाही तर आमच्या जीवाहूच खुर्ची उचडलेल्या आहेत. मग ह्यानी जर दखल घेतली नाही तर एका सुद्धा या महिन्याला माया बहिणी बसल्या त्यासनी आम्ही मत देणारच नाही. कुणी बी येऊ दे आमच्या दारात इथून पुढे. आता सरकार आमची दार घेणार का फिरत घेणार काय घेणार? माळावा आणून सोडलं, घरदारा मोडली, तर आमची जमिनी जागा सोडलं, मोडलं, पाण्यात गेलं, परत माळावा आणून ठेवलं. रोजगाराला जातोय, सकाळची लहान लहान मुलं बाळं पाण्यात टाकायची तर मुलं रोजगाराला जायचं. रोजगाराला जा लवकर येळत गेलं नाही तर शेतकरी रोजगाराला लावत नाहीत आम्हाला. मग ते मुलं बाळा आमची तळमाळ तिथं पाळण्यात, हातरुणात, बाळवत्यात अशी वळवळ तिथं मागं येस्तोर त्यांना अन्न नाही मिळत, पाणी नाही मिळत, दूध नाही मिळत. मग त्यांची हालत काय बारकी होत नाही. मग आमच्या जन्माची हालत काही नखं बोटं आमची रोजगार करून 20-25 वर्ष इथं आले, लोकांच्या बांधाला जायचं तेव्हा आमची येळ पेटते, चूल पेटते. इथं आता 11 दिवस झाला आम्हाला इथं आलो त्याला. तिथपासनी या इस्तू फक्त तर चूल पेटत नाही, इस्तू पेटत नाही. या थंडीत, वाऱ्यात, हिवाळ्यात आम्ही थंडीत कसं काढतोय आणि खुडखुडतोय ते आमच्या जीवाला माहिती. दिवस कसं काढतोय ते थंडी वाऱ्यात आगीत, या थंडीतनी सकाळचीच आमचं हातपाय सगळं एक गुडगं नडगं थकलेलं सगळं होत नाही. तर गुडगं नडगं आमचं पाक थकलं, मोडून पडलं. आम्हाला काही धंदा होत नाही, रोजगार होत नाही, काय नाही होत. मग आमची चूल पेटणार कशाने? आमचं या आता हातपाय ठकलं, आमची चूल रोजगार नाही केला तर कशाने पेटणार? या सरकारने आमची दखल घेतली, आमचं सगळं घरदार मोडून सगळं उद्ध्वस्त केलं, सगळं मोडून घेतलं, सगळं केलं, सगळं तिथं राहिलं. आम्ही कशाने गुरंढोरं किंवा शेतीबाती आमची जागेवर राहिली, पण आम्हाला कसपाट काय दिलेलं नाही. मग आम्ही जगणार कशाने? गेल्या वर्षी प्रशासनानं तुम्हाला काय आश्वासनं दिली तर आणि मोर्चा स्थगित झाला, पण ते मधल्या काळात जवळपास वर्ष गेलं तरी तुमच्या पदरात काय पडलंय नाही पडलंय काय सांगशील? आज आपण श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा आजचा 11वा दिवस आहे. गेल्या वर्षी आम्ही 43 दिवसाचा मोर्चा कोल्हापूरपासून चालू केला होता. कोल्हापूरमध्ये आम्ही काही दिवस बसलो, काही दिवस शासन आमची दखल घेत नसल्यामुळं आम्ही आमच्या मूळ गावाला जाण्यासाठी कोल्हापूरपासून आम्ही पायी मंदूरपर्यंत चालत आलो. पण त्यावेळेला आचारसंहिता समोर असल्यामुळं काही आमचे आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर यांच्या माध्यमातून काही ह्या मंडपामध्ये घर बांधणी अनुदानाचं चेक वाटप झालं आणि अनुदानाचं चेक वाटप झाल्याच्या नंतर आम्ही मोर्चा इथं स्थगित केला. पण मधल्या पिरियडमध्ये काही शासनानं आमची काही दखल घेतली नाही आणि आता आम्ही 11 दिवस झाले या ठिकाणी बसलेलो आहे. जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही, निर्णय म्हणजे महत्त्वाची मागणी आहे आमची की 11, 12, 13, 14 ही जे कलमं आहेत, ही कलमं जोपर्यंत आम्हाला लागू होत नाहीत आणि जोपर्यंत मंत्रालयामध्ये बैठक होत नाही आणि जोपर्यंत निर्णय आमच्यासारखा होत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. आणि अशा पद्धतीने जर लवकरच मंत्रालयामध्ये जर मिटिंग लागली नाही तर आम्ही आमच्या मूळ गावात जाऊन आम्ही ताबा घेणार. 11, 14 कलम म्हणजे जे पुनर्वसनची जी प्रोसेस असते, म्हणजे जे आपल्याला पुनर्वसन करायच्या अगोदरची जी कलमं असतात ती कलमं काही आम्हाला माहीत नव्हती. ती कलमं शासनानं लावून शासनानं ते पुनर्वसन करायचं असतंय, पण शासनाची चुकी आहे आणि शासनाने ती कलमं न लावल्यामुळं ती चुकी आमच्या माथ्यावर मारतायत. पण आम्ही आता श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आदरणीय डॉक्टर भारत पाटणकरच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करतोय. ही आमची लढाई आरपारची असणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि जोपर्यंत 11, 12, 13, 14 कलम जोपर्यंत आम्हाला लागू होत नाही आणि जोपर्यंत मंत्रालयामध्ये बैठक लागत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहणार आहे. तुमचे किंवा ह्या परिसरातले, तुमच्या त्या परिसरातले लोकप्रतिनिधी तुमचं दुखणं समजून घ्यासाठी त्यांच्याकडनं काय प्रयत्न झालेत का? आज आपण इथं 11 दिवसापासून आंदोलन करतोय. जे शासकीय जे प्रतिनिधी असतील किंवा शासकीय जे कर्मचारी असतील ते आत्तापर्यंत कोणी इथं फिरकलं नाही. फक्त ज्या तारखेला आम्ही 8 तारखेपासून आंदोलन चालू केलं त्यावेळेला या शिराळा तालुक्याचे आमदार ह्या ठिकाणी येऊन गेले आणि ते सुद्धा म्हटले की आम्ही मिटिंग लावण्याचा प्रयत्न मंत्रालयामध्ये करू. बाकी कोणी इथं आत्तापर्यंत फिरकलेलं नाही. तुम्ही म्हणताय की शासनानं, प्रशासनानं तुमची दखल घेतलेली नाही, तर मग पुढचं पाऊल तुमचं नेमकं काय असणार आहे, काय सांगशील? डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली जो 11 दिवस लढा चालू आहे आणि गेल्या वर्षी 43 दिवस लढा झाला आणि तो लढा केल्यानंतर प्रशासनाने याचं पत्र द्यायचं, आम्ही पुढचं काम करू आणि पुढं काहीच नाही. ह्यावेळेला आम्ही निर्णय असा घेतला की 28 वर्ष पुनर्वसन झाली, जवळजवळ 2 पिढ्या संपत आल्या, 3री पिढी चालू आहे. मग आम्ही लढा तरी किती दिवस करायचा? म्हणून ह्यावेळेला आम्ही निर्धार केला आहे की 11, 14चं जे कलम ते प्रशासनाच्या चुकीनं लावलं नाही, ते आम्हाला दोष देऊन उपयोग नाही. तुमची चूक आहे, तुम्ही सुधारायला पाहिजे. आणि 11, 13च्या
कलमासाठी खरं म्हणजे आमचा मोर्चा चालू आहे. घरबांधणी अनुदान उर्वरित मिळायलाच पाहिजे, बाकीचं अनुदान मिळालं, जमीन मिळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत. पण 11 ते 14चा कलमाचा निर्णय लागत नाही तर पुढचं काही मिळणार नाही. म्हणून आम्ही आता या स्तराला आलो आहे की उद्या या ठिकाणी आदरणीय नेते डॉक्टर भारत पाटणकर याच ठिकाणी येणार आहेत आणि या 1, 2, 3 दिवसात जर बैठकीच्या संदर्भात काही समजलं नाही आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर आपल्याला आदेश देतील, आम्हाला ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलनाचा पुढचा लढा चालवणार आहे. आणि तो लढा चालवित असताना आर या पारची आम्ही लढाई लढणार आहे. अगदी त्यांनी काय कुठली पोलीस बंदोबस्त कसलाही लावू दे, पण आम्ही चोरून जाणार नाही. प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला कळवून आमच्या मूळ गावाकडे जाणार. त्यांनी काय रस्ता अडवायचा अडवू द्या, पण 11-14चं जे कलम आहे ते कलम लागू केल्याशिवाय आम्ही इथं हटणार नाही. गेल्या 11 दिवसांपासून या ठिकाणी माय मावल्या थंडीत कुडकुडत ह्या आंदोलनाच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांचा एकच सवाल आहे, आमच्या जमिनी घेऊन आमचे संसार वाऱ्यावर का? प्रशासनानं, शासनानं तातडीनं याचा निर्णय करावा. तो जर होत नसेल तर मात्र आम्ही आमच्या मूळ गावात असलेल्या आमच्या जमिनींचा ताबा घेणार आहे. या निर्धारावर हे आंदोलक ठाम आहे. कॅमेरामॅन शंकर ढवळेसह मी सतीश नांगरे, ग्रामवार्ता लाईव्ह.